साडी घेतली फुला फुला दिले फुला फुला दिले फुला फुला दिले आले त्या कामाला माणसाला फेका बांधले आणि पळायला लागले. बाकीच्या गवळणी म्हणजे अगे खाली हे बारा अर्पण झालं महाराज. एवढी भक्तीमध्ये कलीन झालं पाहिजे. आणि भगवंताने तिथं वनामध्ये गेल्यानंतर कबड्डी खो खो हे खेळ चालू केले महाराज. आणि चालक्यानंतर त्या माझे गडी कोलकोन द्यावे ह्याच्यात आणि भगवंतच्या वाड्याला कोण आले वाकड्या बोबड्या दरवळ्या देवाचे गेले आले हो. आणि इकडे लक्षात ठेवा त्यांची ती गडी होते हो. भगवंत सांगितलं ते कुणाला वाकड्या सांगितलं का म्हणे कबड्डी घालत ती गेलं महाराज. कबड्डी 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 हो. तांबड्या घेऊ नका वेळ मला काय मला भेटायला मला कळतंय ना मध्ये कीर्तन उभारच नाही मला माहित आहे. मला सोडत नाही कीर्तन लवकर. आणि निघाला मला ते वाकड्या कबड्डी 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 दंडना वाकड्या धरलं. देवाने विचार केला माझ्या संगमा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. माझ्या संग जन्मोजन्म आलेले की कारण का त्या टायमाला भगवंताने ती क्रॉसपट उचलली आणि त्या वाकड्याच्या खाली सोडली आणि सगळ्याच्या सगळे गरीब बाद करून टाकले हो. कशावर सांगतो लक्षात ठेवा. तुम्ही जर नित्य नियमाप्रमाणे हात उरलं लक्ष्मी वल्लवत या नियमानं जर गुरुवारी ते पूजन करणार तर दत्तात्रय भगवान तुमचं कार्य करतात. तुम्ही फक्त 3 दिवस यायचं दत्त जयंतीला आणि पुन्हा वरीश्वर मंदिराकडे पाहायचं नाही. तुमचं लक्षात ठेवा भगवान सेवा करत नाही. येताना तुझ्या किती तेव्हा दिसते ऐसा शशी उदार देव आधी येतो आणि मग तुम्हाला येणार नाही. देव बाजारचा बाजार देव आशा हा तुकडोजी महाराज म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाहीये. बाजारात जातो तर वाघमारे महाराज तुपाकडे भाजी भरपूर पडलेली आहे भाजी घेऊन येतो. देव पावणार नाही. लक्षात ठेवा नित्य नियमानं तुम्ही तर गुरुवारी भोजन झालंच पाहिजे. आणि तर दत्तात्रय भगवान तुम्हाला प्रसन्न होतील अन्यथा होणार नाही. लक्षात ठेवा तुमचे काय महाराज बगोरे महाराज किती लोकांची भजनाला किती लोकांचं भजनाला 4 वा वा वा. आता म्हणजे 4 पुढल्या वर्षी 8 राहिले पाहिजे. हा 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 भजनाला येत जा. कारण का भजन एक क्षण जर भजनात थांबलं ना काय सांगितलंय मी कोरल्यामध्ये आपण सॉरी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक क्षण जर भजनात थांबलं ना आणि तिथलं नाम तुमच्या कानावर पडलं ना तुमच्या जीवाचा कसा उद्धार होतो ही कालच्या म्हणून तुम्हाला सांगतो तिला कधी भजनामध्ये येऊन बसा आणि श्रवण भक्ती करा. हे तुमच्या जीवनाचा उद्धार आहे अन्यथा उद्धार होणार नाही. कारण का तुम्ही असं करा
आज जे तुम्ही प्रेम ठेवता ना प्रेम संसारामध्ये ते प्रेम भगवंताकडे लावा दत्त भगवंताकडे आणि दत्त भगवंताची प्रेम आहे ना ती संसारामध्ये लावा तो ऑटोमॅटिक भेटल तुम्हाला सांगतो अनुभव का प्रपंच करताना खाली चैत्र पण झोपडपती आहे का त्या लोकांकडे मी संसार करतो आणि परमार्थ करता असताना मी उच्च पूजा करतो कुठला दांडेगाव महाराज बनकर स्वामी शिवलाल स्वामी दत्तात्रय भगवान यांचा काय करतो त्याच्याकडून काय करतो परमार्थ परमार्थ हा तुमचा उच्च कुटीचा गेला पाहिजे परमार्थ आणि संसार चोपटपटीकडे बघून गेलं पाहिजे तेव्हा त्या भगवंताची भेट होते अन्यथा भगवंताची भेट